सगळेजण घरात झोपलेत म्हणून मला माईक वापरावा लागतो आहे. आता इट्स 7:15 आणि मला निघायचं आहे 9 वाजता. पण आई माझी 5:30ला घरी आली आहे, त्याच्यामुळे तिला उठवणं काही पॉईंट नाही आहे. त्याच्यामुळे टिफिन आता मीच बनवते की बटाट्याची भाजी आणि पराठे बनवणार आहे. सो पटापट आवरते आणि निघूया. आणि काल तर मोठे गप्पा मारत होते जोरा जोरा. बघशील मला हे बर आली आहे, मुलीला जरा विचारायचं तुझं काय, एवढे दिवस 1 महिना नव्हती. अगं पण हे काही एवढे नाही. छान मी झाडं लावलेली सगळी गेली. सगळी गेली आई, किती खोट. सगळी नाही, एकच तरी पण गेलंय, हे गेलंय. नाही, 2 एकच गेलेलं आहे आई. दोन प्लीज, गेलेले. काही हे संबंध दाखवते नाहीये, तुला, हे बघ, हे गेलंय. काहीच संबंध आणि हे नाहीये, बघ, हे पण गेलंय. संबंधच नाही पानाचा वेल नव्हता इथे माहितीये का? नव्हता. हं? आणि मी आज चाललीये तर तुला काही आहे की नाही? त्याचं काय त्याच काय म्हणजे म्हणजे काय? हा? अगं मी चालली, तुला काही वाटतं का? एक तर आली एवढ्या दिवसांनी, नुसते आल्या आल्या ओरडाआरडी चालू केली. ओरडाआरडी चालू करणार म्हणजे तू जर झाडांना पाणी नाही टाकलं तर, तुला बाय. नाही दिलं पाणी तर चालेल का? बाय. हो. मी रोज पाणी टाकलंय आई, रोज. ती तुळस बघ किती छान आहे, किती छान आहे ही तुळस. हो. एक चांगलं तर ते दाखवणार, दुसरं खराब ते नाही दाखव. बाकीचे सगळे चांगले. बाय. मी एवढे हळू बोलते कारण इथे लोक आहेत आणि आय एम नॉट व्हेरी कम्फर्टेबल. पण मी फर्स्ट टाईम असं ट्रॅव्हल करते आहे. मी चालली आहे दिल्लीला. इंडोवेचं काम आहे माझं एक, त्याच्यासाठी मी चालली आहे. आता बघूया मी 19 आवर्स काय काय करणार आहे. आणि इट्स 11 पण नाही, ॲक्च्युली 10:30 झाल्यात. ट्रेन लवकर आली आहे. आता बघू. आणि इथे खाली एक मुलगी आहे, ती छोटी आहे, ती एवढे प्रश्न विचारते तिच्या आईला. हे आता मला वाटतं पुढचे 20 तास हेच मला ऐकायला लागणार आहे. बघूया आता. आणि मला आत्ता बसल्या बसल्या भूक लागली आहे कारण माझा ब्रेकफास्ट नीट नाही झाला. तर आता भूक लागली आहे तर मी मस्कमेलन आणलं आहे सोबत, तर आता मी ते खाणार आहे आणि मला वाटतं मग डायरेक्ट झोपणार आहे मी मस्त. बारा वाजलेत आणि काय करावं कळत नाही. मला 1 तासाने परत भूक लागली, त्याच्यामुळे मला आता वाटतं की मी जेवून घेते आणि झोपते. कारण मी खूप सारे प्लॅन्स करून आले होते की मी हे करेन, मी ते करेन. पण बघूया आता काय करू शकते. मला आता झोप येणार आहे तर मी जेवणार आहे आणि सट्टा झोपणार आहे. बस सध्यापुरता माझा हाच प्लॅन आहे. झोप तर खूप मस्त झाली. या खालच्या मुलीचे ना अजून पण प्रश्न संपत नाही आहेत. आणि ती मी झोपलेली असताना पण नुसती बड बड वड वड वैताग आला मला आत्ताशीच्या बडबडीतला. रात्री तरी झोपेल की नाही काय माहिती. आणि काम आहे आता थोडंसं, तर ते करेन आणि मग बघू काय करायचं आहे पुढे. 2 hours later. मला वाटलं तर बोर होईल, कायच करेन मी, कायच नाही. पण मी इथे जे वर बसली आहे, जेव्हापासून मी आले तेव्हापासून मी उतरली पण नाही, म्हणजे 2दाच उतरली मी. पण काहीच म्हणजे बोर होत नाही मला बिलकुल. असा कामात वेळ चालला आहे माझा. आत्ता वाजलेत 7, 2 तास झाले माझे कंटिन्यू कामं चालू आहेत. आणि मेन म्हणजे काम पण होत आहेत माझी इथे बसल्या बसल्या, कारण नेटवर्क आहे. आय एम एन्जॉईंग. आता ही मी बुक स्टार्ट करते आहे, नवीनच आहे, मी नाही वाचली याच्या आधी. स्पेशली ट्रेनसाठी म्हणून ठेवली होती मी. आणि आता बघूया काय कशी आहे ते, कारण माझ्या सगळ्या डिव्हायसेसची बॅटरी संपली आहे. आणि मला ट्रेनमध्ये ना जरा लॅपटॉप वगैरे चार्जिंगला लावायला भीती वाटते, त्याच्यामुळे मी नाही लावणार आहे आता. जेवण झालं आहे आणि इथल्या लोकांनी आत्ता किती 8:30च वाजल्यात आणि यांनी लाईट बंद केली आणि फुल वाईब बनवली. आता काय करू,
एकतर मला सवय नाही अशी अंधाराची कामं करायची, माझ्या डोळ्यांना त्रास होतो आणि त्यात माझा चष्मा पण नेमका माझ्या मोठ्या सुटकेसमध्ये. आता काय करावं. जाऊ दे, मला वाटतं आता काहीतरी रील्सच बघाव्या लागतील, पण त्यांनी पण माझ्या डोळ्याला त्रास होतो असा अंधाराचा यार. बघू, नाही तर मी पण झोपेलच. जाऊ दे, आता काय करणार आहे. पण झोप पण येत नाही आहे, कारण दुपारी पण मस्त झोप झाली आहे माझी. विल सी. मी ठरवलं आहे आता काय करायचं ते. मी पण झोपणार आहे, कारण काय करू. मी आता ते डाउनलोड करून आणलं आहे, तेच थोडंफार बघेल आणि झोपेल. कंटाळा आला आहे मला. एक त्यांनी फुल वाईब बनवली आहे एकदम झोपण्याची. झोपते मी आता. आपण पण भेटूया उद्या सकाळीच डायरेक्ट. गुड नाईट. आणि हां, सो फार माझी ट्रॅव्हल छान चालू आहे. बोर नाही झालं आहे, पण कोणी असतं तर अजून मजा आली असते डेफिनेटली. फायनली मी घरी पोचली, आंघोळ वगैरे झाली आणि आता वाजलेत 9. आता काही नाही, आवरायचं, खायचं प्यायचं आणि झोपायचं, हाच प्लॅन आहे. तर आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया. आणि असा झाला माझा सोलो ट्रॅव्हल फर्स्ट टाईम, विच वॉज गुड, नॉट बॅड. म्हणजे बाकी काहीच प्रॉब्लेम नाही आला टचवूड, कारण जाताना पण मला एकटीला जायचं आहे. आणि प्रॉब्लेम हा झाला आहे की मला एक सरप्राईज मिळाला इथे येऊन, जे की आहे की माझ्या बहिणीला चिकन पॉक्स झाल्यात. तर आता ती माझ्यासोबत कुठेच नाही येऊ शकणार आहे आणि मला सगळीकडे एकटीला फिरायला लागणार आहे. म्हणजे प्रॉपर सोलो ट्रॅव्हल चाललं आहे माझं. ठीक आहे, माहीत नाही मला काय होणार आहे, पण जाऊ द्या, इट्स ओके.